आपण ही बाईक फक्त एका धावेने जिंकलेली आहे ती केतन म्हात्रेनं 105 धावा फरदीन काझीच्या 104 धावा होत्या. आणि केतन म्हात्रे बाईक नंबर 36 महाराष्ट्राचा बाईक सम्राट. जरा सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण केतनचं. जय. धडाकेबाजचा 50वा सुवर्ण महोत्सव. खरं तर मी आयोजकांना इथे विनंती करतो, दोन महत्त्वाचे सन्मान आपण पहिल्यांदा केले पाहिजेत. कारण ही स्पर्धा 50व्या वर्षामध्ये ज्यांचं खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभलं, संपूर्ण हिंदुस्थानचं टेनिस क्रिकेट आज त्यांनी वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. आणि या स्पर्धेला देखील 70-70चा एक ब्रँड आपल्याला लाभला. सन्माननीय तारिफ भाई सय्यद मला वाटते ते या ठिकाणाहून प्रस्थान ठेवत आहेत, तर त्यांचा सन्मान पहिला आपण करूया. आणि त्याचबरोबर समालोचक IPLची मखमली आवाज ज्यांना खरं तर ही बिरुदावली दिलेली आहे सिद्दीक बाबे सरांनी, मी विनंती करतो या दोन्ही मान्यवरांना आपण पहिल्यांदा सन्मानित करू. घेतला पाहिजे सत्कार. सतीश सर आपण पहिले दोन मान्यवरांचे सन्मान करूया. खरं तर ही व्यक्तिमत्व खूप मोठी आहे, पण तरी देखील आम्ही विनंती करतो की आमच्या छोट्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तारिफ भाईंना विनंती मंचावर घ्यायचं. घेतात आलेत ते. तारिफ भाईंचा सन्मान इथे होतोय. खरं तर आपलं कौतुक करायला आमच्याकडे शब्द अपुरे आहेत. ही स्पर्धा ज्यांच्यामुळं पूर्णच होऊ शकलेली नाही. मी विनंती करतो सतीश सर आपण या स्टेजवर घेऊ. कॅमेरे आहेत इथे, तुम्ही सन्मान खाली घेऊन या. आणि मी उपस्थित मान्यवरांना देखील विनंती करतो, आपण अतिथी कक्षामध्ये या, इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सतीश शेळके सरांच्या शुभ हस्तेच तारिफ भाईंचा सन्मान इथे होतोय. तारिफ भाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. मी म्हणतो काय सांगतोय, जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे तारिफ भाईंसाठी. त्यांचं काम मोठं आहे. आज संपूर्ण हिंदुस्थानच नाही तर जगभर 70-70 ब्रँड पोहोचलाय. मात्र धडाकेबाजच्या स्पर्धेसाठी तारिफ भाईंनी जे योगदान दिलंय ते निश्चित मोठं आहे, त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. मी विनंती करतो तारिफ भाईंना, आपण या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा द्या. एक्चुअली 2022 में मैं पहली बार यहाँ पे आया था और गंदारी का मैच था. सुल्तान खान ने बोला था कि धड़ाकेबाज बहुत अच्छा टूर्नामेंट होता है, तो मैं फैक्ट्री पे बैठा था, तो मैंने कहा 1 घंटा 20 मिनट जाके आता हूँ. तो मैं दोपहर में यहाँ पे आया था, वहाँ पे खड़ा था, तो किसी ने आप लोग को बताया कि मैं आया हूँ. तो फिर मुझे स्टेज पे बुलाया, मैंने देखा काफ़ी अच्छा वो है. फिर नेक्स्ट ईयर हमने इसको थोड़ा एक लेवल बढ़ाया. फिर हेमंत बनियाल सर आए, उन्होंने बोला 9 लाख का टूर्नामेंट रखना है. एक्चुअली यहाँ पे गांव के अंदर बहुत अंदर है, एयरपोर्ट से दूर है, बहुत डिफ़िकल्ट होता है बाहर की टीमों को बुलाने के लिए. बट चूँकि 50वां साल था और हम लोग ने सब टीम को कन्विंस किया कि जो धड़ाकेबाज 50 ईयर्स से हो रहा है उनको हमको सपोर्ट करना चाहिए. तो मैं सारे टीम ओनर्स और सारे प्लेयर्स का थैंक यू करना चाहता हूँ. ऑलमोस्ट टेनिस क्रिकेट के जितने बड़े प्लेयर्स थे, शायद कोई मिस हुआ होगा, सब यहाँ पे आए. 50 ईयर्स टूर्नामेंट रखना कोई इजी काम नहीं है और हमको सपोर्ट करना चाहिए था. सर थैंक यू वेरी मच, आपने हमको मौका दिया टेनिस क्रिकेट को थोड़ा यहाँ बढ़ावा देने के लिए. और हम लोग आगे कोशिश करेंगे कि जितना भी हो सके, खाली यही नहीं, जहाँ पे भी अच्छा क्रिकेट होता है उसको प्रमोट करना चाहिए. और आप लोग की जैसी कमेटी रहेगी तो, और जितना मेहनत करते हैं शायद ही. और सबसे मेरे को यह बोलना है कि विकेट के लिए तो यहाँ तो रोलर भी नहीं है, ये लोग तो बहुत मेहनत करके विकेट बनाते हैं, ग्राउंड बनाते हैं. और ज़्यादा से बात कैसे है कि सारे गांव वाले लोग जितने भी यहाँ पे आजू बाजू है, यंग लोग हैं और जितने भी हैं यहाँ पे बहुत सपोर्ट करते हैं. अंदर कोई भाग के नहीं आता है.
नहीं तो ज़्यादातर टूर्नामेंट जहाँ पे इतनी पब्लिक होती है ना, वो आधा टाइम ग्राउंड पे भाग के आके टाइम बहुत वेस्ट होता है, जो यहाँ पे नहीं हुआ। और अगर मेरे से कुछ गलती हुई होगी तो सॉरी पूरे मुरबाड वालों से और पूरी कमेटी वालों से, पूरी प्लेयर्स वालों से। मैं ट्राई करता हूँ कि मैं अपना बेस्ट करूँ, ऐसा नहीं है मेरे से गलती नहीं हो सकती है, बट क्या मतलब कभी कभी ऐसा होता है कि आदमी को लगता है कि मैं थोड़ा इनके लिए पार्शियलिटी, उनके लिए पार्शियलिटी, ऐसी कोई बात नहीं है, क्योंकि 100% किसी को खुश नहीं रख सकते। और हर बार मैं सोचता हूँ यार ये टूर्नामेंट के बाद नेक्स्ट टूर्नामेंट नहीं करूँगा। अभी भी एक ओनर ने मुझे फ़ोन करके बोला कि आपने ये क्यों चेंज कर दिया, वो क्यों चेंज कर दिया। अरे वो अभी मुझे क्या मिलेगा किसी को गलत करके। तो अभी भी मैंने उनको बोला कि यार, फिर मैंने सोचा आज के बाद टूर्नामेंट ही नहीं रखूँगा, क्योंकि बहुत डिफ़िकल्ट होता है कि पूरा टाइम दो, पैसे डालो, मेहनत करो और उसके बाद लोग इल्ज़ाम लगाते हैं। बहुत प्रॉब्लम भी होती है, दुख भी होता है कि जब कोई ओनर्स मुझे बोलता है तुमने जानबूझ के उसको सपोर्ट किया, उसको सपोर्ट किया। और मुझे क्या मिलने वाला है किसी को सपोर्ट करके। और आज भी दोपहर में ऐसा ही हुआ, एक ओनर ने मुझे फ़ोन किया कि आपने टाइम चेंज किया। मैं क्यों टाइम चेंज करूँगा किसी का, और कर भी दिया तो मैंने किसी का कोई पार्शियलिटी नहीं की। और इतना सब पैसा खर्च करके सुबह रोज़ 82 किलोमीटर्स, 85 किलोमीटर्स में ड्राइव करके आना जाना, 170 किलोमीटर्स रोज़ 3-4 बार मैं आया हूँ यहाँ पे। और क्रिकेट के लिए आया हूँ, मेरे लिए नहीं आया। मेरे पास तो मेरे बीवी हैं, बच्चे हैं, मैं उनसे ज़्यादा टाइम में क्रिकेट को देता हूँ। और उसके बाद जब आपको कोई दो बात सुनाता है तो बुरा भी लगता है, बट फिर 2-4 दिन के बाद हेमंत सर का फ़ोन आएगा कि जाने तो लोग बोलते रहते हैं, अपन अपना काम करते रहना चाहिए। थैंक यू वेरी मच। और नेक्स्ट ईयर कोशिश करेंगे कि इससे भी बेटर हो। और आप लोग मेरे लिए प्रे करो कि मैं ऐसे ही सबके साथ फाइट करके आगे बढ़ते रहूँ, नहीं तो कोई दिन ऐसा आएगा कि मेरे को गिराने वाले 50 लोग खड़े हुए हैं। तो और अगर आप लोग की दुआ रहेगी मेरे साथ तो ज़रूर मैं आगे बढ़ते रहूँगा, क्योंकि मेरे लिए मैं अकेला हूँ और बहुत सारा मेहनत करता हूँ। कोई ये नहीं देखता 18 घंटा 20-20 घंटे हम लोग काम करते हैं। मैं सुबह ऑफिस जाता हूँ, फिर यहाँ आता हूँ, 2 बजे घर पे पहुँचता हूँ, 2-2:30 बजे घर पे पहुँचता हूँ, फिर वहाँ पे कुछ खाया पिया, फिर सोना है, सोने के बाद फिर 8-9 बजे उठना है, 4-5 घंटे की नींद है। और कंटिन्यू अभी यहाँ से हम लोग 2 तारीख को, कल थोड़ा रेस्ट है, 2 तारीख को हम जाएंगे नोएडा, फिर वहाँ से 5 तारीख को आएंगे, 7 तारीख को मेरा ऑपरेशन है बैक का, फिर उसके बाद 2 टूर्नामेंट है और पूरा 6 महीना ऐसे ही जाता है। और मेरी शादी हुई थी तो मेरे वाइफ को मैंने 5 साल मांगा था, आज 14 साल हो गए, लेकिन मैं टाइम नहीं दे पा रहा हूँ सिर्फ ये काम और क्रिकेट की वजह से। मेरी वाइफ को सॉरी भी बोलना चाहूँगा, बच्चों को भी सॉरी बोलना चाहूँगा कि इंशाल्लाह जल्दी मैं आप लोग के साथ टाइम बिताऊँगा। अभी भी वो लोग इंतज़ार करते होंगे अभी क्या किया जाए। क्रिकेट एक ऐसी चीज़ है वो छूटती नहीं है। थँक यू व्हेरी मच। निश्चित तारीफ भाई, आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहेत। आपले कष्ट, आपले प्रयत्न आणि यामुळेच आज टेनिस क्रिकेट नवीन नवीन बुलंदियों को छू रहा है। यानंतर पुन्हा एकदा एक महत्वाचा सन्मान होतोय। आम्ही कुणाल दाते सरांना विनंती करतो आमच्या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करा। खरं तर टेनिस क्रिकेटचा एक समालोचक आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती मराठी आवाज पोहोचवतो आहे। निश्चित त्याचा मोठा अभिमान आहे आम्हाला की आमचा एक सहकारी आज एका मोठ्या उंचीवरती काम करताना दिसतोय। कुणाल दाते सरांना देखील त्यांच्या करिअरसाठी आम्ही भरपूर शुभेच्छा देऊयात। पुन्हा एकदा वर्ल्ड कप असेल, इंटरनॅशनल मॅचेस असतील, IPL असतील, या सगळीकडे कुणाल दाते सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळावा। उमेशजी लेहे सरांच्या शुभ हस्ते कुणाल दाते सरांना आपण सन्मानित करतोय। तर त्याचबरोबर मला वाटतं आपले अंपायर सुद्धा बॅग्स घेऊन आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा जायचंय, तर त्यांचेही सन्मान कुणाल दाते सर या ठिकाणी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतायत। 15 डिसेंबर 2019 तो दिवस आणि आज 2024 ही रात्र। पहिल्यांदा 15 डिसेंबर 2019 ला मी या स्पर्धेमध्ये आलो होतो। कृष्णा सातपुतेची इंटरव्ह्यू याच मैदानावरून मी घेतली होती, ती प्रचंड गाजली होती। त्यानंतर 5 वर्षानंतर परत एक वेळा या मैदानावर आलो। तसं पाहिलं तर अनेक स्पर्धा प्रस्तावित होत्या, काही स्पर्धांना शब्दही दिला होता, परंतु धडाकेबाज क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारी कमिटी, त्यांचा आग्रह, तारीफ भाई यांनी केलेला आग्रह आणि त्याचमुळे या मैदानावर आल्यानंतर खरोखर मन त्याही वेळेला प्रसन्न होतं आणि आजही प्रसन्न आहे। ज्या पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही मेहनतीने संपन्न करता। 50 वर्ष आतापर्यंत या स्पर्धेला झालेली आहे। सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण पूर्ण केला। एक दिवस असा येईल त्यावेळेला मी असेन नसेन,
परंतु 100वे वर्ष ज्यावेळेला या स्पर्धेचं पूर्ण होईल तो दिवस नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट आणि क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल एवढीच मी या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा व्यक्त करतो. राहिलो तर मी पुन्हा येईन. धन्यवाद. 100वा वर्षी सुद्धा तुम्ही येणार आहात अशी मला खात्री आहे. मी सुद्धा असणार आहे. निश्चित आपण पाहुण्यांना शुभेच्छा देऊयात. ते प्रस्थान ठेवतायत आपल्या आणि यानंतर अंपायर्सचा. नक्कीच मी दोन अशा व्यक्तिमत्वांनी इथे बोलू इच्छितो की त्यांनी या टुर्नामेंटसाठी अतोनात मेहनत केलेली आहे. या टुर्नामेंटची उंची वाढवण्यासाठी जेवढा कमिटीचा आयोजकांचा हातभार आहे त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्वांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. अशी दोन व्यक्तिमत्व आणि त्याच्यामधलं पहिलं नाव मी नक्कीच नाव घेतल्यानंतर जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. सन्माननीय नरेशजी ढोमे सर. आणि त्याचसोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांतजी शेट्टे सर. जोरदार टाळ्या होत्या या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी. आणि मी कमिटी मेंबर्सना विनंती करतो या दोन्ही मेंबरचा आपण सन्मान करायचा आहे. जोरात टाळ्या होत्या. मंडळी गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. धन्यवाद. आम्हाला आपण सन्मानित केलं, आमचा आदर सत्कार केला. मी धडाकेबाज क्रिकेट कमिटी आणि त्याचबरोबर ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या अंपायर्सचा आपण सत्कार करतोय. मी विनंती करतो आदरणीय सतीश कुरूप सर यांना. त्याचबरोबर आपले लाडके समालोचक आज ज्यांचा आवाज आपण ऐकला हिंदीमधून अत्यंत अभ्यासूपणे जे क्रिकेटची मांडणी करतात, समालोचनातून आपल्याला खूप सारी तांत्रिक माहिती ज्यांच्या मिळते. अजय घरत सरांचा सन्मान इथे होतोय. अजय घरत सरांना विनंती करतो आपण मंचावरती या. सर्व कमिटीला विनंती करतो आपण या. आपण सगळ्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी खरं तर मेहनतीनं ही स्पर्धा मोठी केली, या स्पर्धेला उंची प्राप्त करून दिली आज. त्यामुळे अशा सगळ्या मान्यवरांना सन्मानित करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अजय घरत सरांचा सन्मान इथे मंचावरती संपन्न होतोय. सर्व ऑफिशियल्सचे सन्मान संपन्न होत आहेत. आदरणीय सतीश कुरूप सरांना विनंती आहे. आदरणीय शशी साटम सरांना विनंती आहे. अमित गोलतकर सरांना विनंती आहे. रुपेश सावंत सरांना विनंती आहे आपण सर्वांनी या आणि आमच्या या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करा. झिरो कॉन्ट्रोवर्सी टुर्नामेंट. क्रिकेटच्या नियमांची सखोल माहिती, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि त्याचबरोबर प्रसंगावधान ठेवून स्पर्धेला यशस्वी करणारे हे सगळे आपले ऑफिशियल्स आहेत, अंपायर्स आहेत. सर्वांचे सन्मान मंचावरती संपन्न होत आहेत. सतीश कुरूप सर निश्चित आज टेनिस क्रिकेटसाठी योगदान देत आहे. शशी साटम सरांनी देखील खूप मोठ्या स्पर्धांना आपलं कामाने मोठं केलेलं आहे. विनंती करतो शशी साटम सरांना आपण या. या विनंती करतो अमित गोलतकर सर, रुपेश सावंत सर. रात्रीच्या प्रचंड थंडीत सुद्धा अतिशय उत्तम दर्जाचं काम अंपायर्सचं राहिलेलं आहे. खरं तर उभं राहणं एवढ्या थंडीमध्ये निश्चित सोपं नाही आहे आणि त्याबरोबरच एक चांगला निर्णय
देणं देखील सोपं नाहीये. मात्र आपल्या अफाट गुणवत्तेच्या जोरावरती अंपायर्सने हे काम यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. मी विनंती करतो या ठिकाणी मुंबई अंडर 16 संघाचे मार्गदर्शक अनंत नलावडे सर इथे उपस्थित आहेत. आम्ही स्वागत करतो. तर लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे येतोय. बरं इथेच करायचे की वरती करायचे? चला वरतीच बक्षीस वितरणाचा अत्यंत गोड समारंभ आपण इथे सुरू करतो. शॉर्ट बट स्वीट. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि त्यामुळं हा समारंभ आटोपता घेण्याचा आपला प्रयत्न असेल. मी विनंती करेल सर्व संघ इथे तात्काळ उपस्थित राहा. जसं अनाउन्समेंट होईल त्या प्रकारे लगेचच आपण बक्षिसाचं वितरण करणार आहोत. मी विनंती करतो सर्वात प्रथम वैयक्तिक बक्षीस इथे आपण देणार आहोत. 50वा सुवर्ण महोत्सव, 50वी वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष, धडाकेबाज चषकाची गौरवशाली परंपरा, वडवली गावाचा नावलौकिक आज संपूर्ण जगभर होतोय. खरं तर त्या पाठीमागे ग्रामस्थांचे कष्ट आहेत, ग्रामस्थांची मोठी इच्छाशक्ती आहे आणि त्याच जोरावरती आज त्यांनी हा क्रिकेटचा महायज्ञ इथे संपूर्ण केलेला आहे. चला लगेचच आपण प्रथम बक्षीस देतोय. वैयक्तिक बक्षीस अर्थातच हॅलो, ओपन ग्रामीण विभागातील वैयक्तिक बक्षीस आपण इथे प्रदान करतोय आणि त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे उत्कृष्ट फलंदाज. ओपन ग्रामीण विभागातून उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपण इथे देतोय. स्वप्नील गांगड.
आपलं सर्वांचं धडाकेबाज चषकमध्ये मनपूर्वक स्वागत. 50 वर्षांची परंपरा असलेली ही ट्रॉफी आज यशस्वीपणे पूर्ण होते आणि विजेत्या खेळाडूंना आपण बक्षिसाने गौरवणार आहोत. ओपन ग्रामीण विभागातून स्पर्धेमध्ये 24 संघ सहभागी झाले होते. 3 पूल मधून ही सगळी बक्षिसं होती. वैयक्तिक पारितोषिक आपण इथे आता प्रदान करतोय आणि मी सर्वात प्रथम मंचावरती निमंत्रित करतो ओपन ग्रामीण विभागातला उत्कृष्ट फलंदाज. त्या अगोदर थोडासा बदल करतोय. आपण जे ऑल इंडिया ओपन गटामधील मालिकावीर हे बक्षीस अर्थात जाहीर केलं होतं. बाईकची चावी केतन म्हात्रे यांना आपण सुपूर्द केलेली आहे. मात्र ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो केतन म्हात्रे आपण मंचावरती या आणि ही ट्रॉफी देण्यासाठी केतन म्हात्रे यांची ट्रॉफी आपण इथे प्रदान करतोय. केतन म्हात्रे यांना विनंती करतो आपण या आणि ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय सुदामजी शिंगोळे यांना विनंती करतो आपण या. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्याला स्वर्गीय सुलाबाई मोहन म्हात्रे यांचे स्मरणार्थ सन्मान्य केतनजी मोहन म्हात्रे गुंदवली भिवंडी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. सुदामजी शेळके यांना विनंती करतो, सुदामजी शिंगोळे यांना विनंती करतो आपण या. मॅन ऑफ द सिरीज केतन म्हात्रे. जरा टाळ्या वाजू आपण, थोडीशी गरमी आपली वाढेल. आणि त्याचबरोबर सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज केतन म्हात्रे, सुपरस्टार केतन म्हात्रे. अभिनंदन केतन, मान्यवरांचे आभार. यानंतर उत्कृष्ट फलंदाज ओपन ग्रामीण हे द्या मला. ओपन ग्रामीणचा उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं. ट्रॉफी सन्मान्य गुरुनाथजी मुकुंद धुमाळ यांच्याकडून. तर ओपन ग्रामीणचा उत्कृष्ट फलंदाज आहे तुषार शेळके. 78 धावा स्पर्धेमध्ये तुषार शेळकेने बनवलेल्या आहेत आणि त्याला आपण उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाने सन्मानित करणार आहोत. सन्मान्य सुदामराव शिंगोळे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते. तुषार शेळके, टाळ्यांचा गजर करूया तुषार शेळके यांच्यासाठी. ओपन ग्रामीण विभागातलं पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं होतं सन्माननीय हरिभाऊ दामाजी शिंगोळे यांचे स्मरणार्थ रमेशजी हरिभाऊ शिंगोळे यांच्याकडून. आणि उत्कृष्ट गोलंदाज 8 विकेट अविनाश शेळके. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू अविनाश शेळके. सन्मान्य रमेश मामा शिंगोळे इथे उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त होते. आणि अविनाश शेळके यांचा आज वाढदिवस आहे. आज म्हणजे यस आजच त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा अविनाश. असाच मोठा हो, असाच चांगला खेळ करत राहा. आमच्या भरपूर शुभेच्छा तुझ्या पाठीच्या आहेत. यानंतर ओपन ग्रामीण विभागातील मॅन ऑफ द सिरीज अर्थात हे बक्षीस आहे ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज. ओपन ग्रामीण विभागातलं ट्रॉफी होती स्वर्गीय मोहन दादोबा म्हात्रे यांचे स्मरणार्थ केतनजी मोहन म्हात्रे गुंदवली भिवंडी यांच्याकडून. आणि ओपन ग्रामीण विभागामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक होती सुकेशी डाकी निलेशजी पाटील महाराष्ट्राची A1 जोडी यांच्याकडून. तर बाईकची चावी आपण या ठिकाणी देणार आहोत खेळाडूला, बरोबरच ट्रॉफी देखील देणार आहोत. धडाकेबाज क्रिकेट क्लबचे सगळे मेंबर आपण ही गाडीची चावी देण्यासाठी सगळ्यांनी या.
आणि विजेता ओपन ग्रामीण मॅन ऑफ द सिरीज 105 धावा आणि 4 विकेट ऋतिक पाटील. टाळ्यांचा गजर करूया, अभिनंदन करूया ऋतिक पाटीलचं. ऋतिक इकडे आहे. आता ऋतिकला आपण बाईक तिकडेच देणार आहोत. या गाडी घेऊन या. सन्मान्य केशवजी पाटील, सन्मान्य ऋतिक पाटील. जबरदस्त फलंदाजी राहिली संपूर्ण सिरीज मध्ये. बरोबर 4 विकेट. गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. टीमच्या विजयामध्ये मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यासाठीच ही बाईक. खेळाडूंना गाडीची भरपूर आवश्यकता असते. रोज कुठल्या तरी गावात क्रिकेट खेळायला जायचं असतं आणि त्यामुळं हे खास बक्षीस धडाकेबाज मोतीरामजी दळवी. मोतीरामजी दळवी इथे उपस्थित असतील तर आपण या ऋतिक बरोबर हे बक्षीस स्वीकारण्यासाठी. बहुतेक इथे ना मी धडाकेबाजच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण या आणि मालिका वीराचं हे बक्षीस आपण प्रदान करा. चला सगळे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्यांनी या. चला पटकन पटकन चला. चला 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 सगळे कार्यकर्ते चला. खर तर गेले महिनाभर आपण सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. आज खेळून झाल्यानंतर 3 वाजता हे सगळे कार्यकर्ते सकाळी 6 वाजता ग्राउंड मध्ये येऊन विकेट तयार करत होते, मैदानाची व्यवस्था बघत होते आणि त्यामुळे सर्व आमच्या युवा कार्यकर्त्यांचा हा बहुमान आहे, त्यांचा हा सन्मान आहे. अभिनंदन ऋतिक. आधी 11 चेंज द गेम वडवली संघाचा ऋतिक पाटील ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. चला यानंतर आपण मुरबाड ग्रामीण विभागातील बक्षीस इथे देणार आहोत. मुरबाड ग्रामीण विभागामध्ये उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं. सन्माननीय गुरुनाथजी मुकुंद धुमाळ यांच्याकडून ट्रॉफी आहे आणि विशेष म्हणजे मी गुरुनाथजी मुकुंद धुमाळ यांना विनंती करतो आपण या पारितोषिकाचं वितरण करा. उत्कृष्ट फलंदाज मुरबाड ग्रामीण. तर इथे अनेक फलंदाज शर्यतीत होते आणि त्यामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरतोय या बक्षिसाचा मानकरी. फलंदाज या ऋतिक पाटील या मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफीचा स्वीकार करा. ऋतिक पाटील मॅन ऑफ द सिरीज ओपन ग्रामीण. तर ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेले स्वर्गीय मोहन दादोबा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य केतनजी मोहन म्हात्रे गुंदवली भिवंडी यांच्याकडून मान्यवरांचा आभार. उत्कृष्ट फलंदाज मुरबाड ग्रामीण 71 धावा कैलास बाबरे. टाळ्यांचा गजर करूया कैलास बाबरेसाठी. जयेश मोरेनं 63 धावा, केतन विसेच्या 62 धावा, उल्हास मोहपेच्या 56 धावा, राहुल सोमणेच्या 55 धावा आणि क्षितिज कंठेच्या 53 धावा. तर हे सगळे खेळाडू शर्यती होते ते मात्र कैलास बाबरे ठरतायत उत्कृष्ट फलंदाज. ट्रॉफी घ्या. बक्षीस प्रदान करतायत गुरुनाथजी मुकुंद धुमाळ.
जबरदस्त फलंदाजी राहिली इथे. कैलास बाबरेची 71 धावांची खेळी संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी खेळली. अभिनंदन कैलास, मान्यवरांचे आभार. उत्कृष्ट गोलंदाज मुरबाड ग्रामीण हे बक्षीस आपण इथे देतोय. जे बक्षीस आपल्याला स्वर्गीय हरिभाऊजी दामाजी शिंगोळे यांच्या स्मरणार्थ रमेशजी हरिभाऊ शिंगोळे यांच्याकडून प्राप्त झालं होतं. सन्मान्य रमेशजी इथे उपस्थित आहेत आणि स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज 6 बळी राहुल सोमने. राहुल सोमने, आपण या सुमित शेळकेचे 6 विकेट होत्या, जगदीश सासेच्या 6 विकेट होत्या, क्षितिज कंटेच्या 6 विकेट होत्या, गणेश विशेच्या 5 विकेट होत्या. परंतु इकॉनॉमी बेस्ट आहे म्हणून राहुल सोमने ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. या राहुल सोमने. अनिकेत हे बक्षीस या ठिकाणी स्वीकारतोय राहुल सोमनेच्या वतीनं. अभिनंदन राहुल, मान्यवरांचे आभार. आणि यानंतर लगेचच आपण महत्वाचं बक्षीस इथे प्रदान करतोय, अर्थातच मुरबाड ग्रामीण विभागाची मालिकावीर. मुरबाड ग्रामीण विभागासाठी मालिकावीरसाठी बाईक होती. कार्यकर्त्यांना विनंती, बाईक या ठिकाणी घेऊन या. जे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं मुरबाड ग्रामीण विभागासाठी, सन्मान्य अंकुश दादा तोकडे, उद्योजक इगतपुरी नाशिक, नाशिकचे आपले मित्र आहेत आणि निश्चित त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला बाईक प्रेझेंट केली होती मुरबाड विभाग मालिकावीरसाठी. त्याचबरोबर मालिकावीरसाठी ट्रॉफी होती. स्वर्गीय ठकुबाई दादोबा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य केतनजी मोहन म्हात्रे गुंदवली भिवंडी यांच्याकडून तर ट्रॉफीचं देखील वितरण होणार आहे. मी सतीशजी शिंगोळे यांना विनंती करतो, आपण मंचावरती या. सतीशजी शिंगोळे, सोनारपाडा, आपल्या शुभ हस्ते बक्षीस आपण या ठिकाणी प्रदान करतोय. बाईक आहे हिरो डिलक्स बाईक, रफ अँड टफ बाईक आहे. मैदान कुठे असू द्यात, किती अडचणीत असू द्यात, गाडी तुम्हाला व्यवस्थितपणे पोहोचवणार आहे. मुरबाड ग्रामीण विभाग मालिकावीर, गेस करू शकता तुम्ही. राहुल सोमनेच्या 55 धावा 6 विकेट, क्षितिज कंटेच्या 53 धावा 6 विकेट, अनिकेत सोमनेच्या 53 धावा 4 विकेट, गणेश विशेच्या 41 धावा 5 विकेट. विनर्स आर केतन विशे 62 धावा 7 विकेट, मुरबाड ग्रामीण विभागाचा मालिकावीर. पराग वॉरियर्स भालूक संघाचा खेळाडू केतन विसे. केतन या नावात जादू आहे. केतन म्हात्रे ऑल इंडिया ओपन मालिकावीर, केतन विसे मुरबाड ग्रामीण मालिकावीर. सोनारपाडाचे सतीशजी शिंगोळे उद्योजक यांच्या शुभ हस्ते बक्षीस आपण देतोय. ट्रॉफी आणि बाईक, मोठा बहुमान आहे. अभिनंदन केतन, मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ऑल इंडिया धडाकेबाज धमाका बिग बॅश या स्पर्धेची बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. निश्चित हा मोठा बहुमान आहे. धडाकेबाज मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणजे अभिमानानं मिरवणार हे बक्षीस आहे. वर्षभर निश्चित प्रकारे याची चर्चा होणार आहे. केतन विशेला हा बहुमान मिळतोय. खरं तर त्याच्या कामगिरीचा, त्याच्या प्रयत्नांचा हा सन्मान आहे. अभिनंदन केतन, मान्यवरांचे आभार. धडाकेबाज धमाका बिग बॅश ऑल इंडिया ओपन उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालं होतं सन्मान्य गुरुनाथजी मुकुंद धुमाळ यांच्याकडून. चला लगेचच आपण हे बक्षीस देतोय. धडाकेबाज धमाका बिग बॅश मध्ये उत्कृष्ट फलंदाज फरदीन काझी. फरदीन काझी उत्कृष्ट फलंदाज.
या फर्दीन 104 धावांची खेळी फर्दीनची राहिलेली आहे. बालाजी राजकोटचे खेळाडू फर्दीन काझी. बक्षीस देण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय गुरुनाथजी धुमाळ यांना. त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्स तारिफभाई सय्यद यांच्याकडून 7,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ट्रॉफी. गुरुनाथजी आलेले आहेत मंचावर. ट्रॉफी द्या. फर्दीन काझी यांच्या वतीनं प्रथमेशजी पवार अर्थात नाना हा सन्मान स्वीकारतायत. उत्कृष्ट गोलंदाज, धडाकेबाज, बिग बॅश, धमाका. अझर 7 विकेट अझरच्या राहिल्या. ताई पॅकर्सचे अझर या बक्षिसाचा स्वीकार करा. 7,000 रुपयाचं कॅश प्राइज 70-70 स्पोर्ट्स कडून आणि ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय हरिभाऊ दामाजी शिंगोळे यांचे स्मरणार्थ रमेशजी हरिभाऊ शिंगोळे यांच्याकडून. अझर उत्कृष्ट गोलंदाज 7 विकेटे. विकी भोईर, बालाजी राजकोटचे यांच्या देखील 7 विकेट होत्या. मात्र इकॉनॉमी बेस्ट आहे आणि म्हणून अझर ताई पॅकर्सचे ठरत आहेत उत्कृष्ट गोलंदाज. सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून 7,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे चंद्रकांत शेटे सरांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे. एकूणच या स्पर्धेमध्ये एक महत्वाचं बक्षीस अजून आपण देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच आकाश चिंदारिया. या आकाश, सन्माननीय स्वर्गीय देवकृष्ण अधिकारी यांच्या स्मरणार्थ मेघराज जयवंत अधिकारी यांच्याकडून ट्रॉफी. तर जयवंतजी अधिकारी यांना विनंती करतो आपण या. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच आकाश चिंदारिया. अभिनंदन आकाश. धडाकेबाज, धमाका, बिग बॅश ऑल इंडिया ओपन विभागामध्ये फायनलचा सामनावीर आकाश चिंदारिया. वैयक्तिक बक्षिसांचं वितरण या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. यानंतर लगेचच आपण मुख्य पारितोषिक सन्मानित करणार आहोत. सर्वात प्रथम ओपन ग्रामीण विभागाची बक्षीस आपण इथे देतोय. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक होतं 25,050 रुपये. स्वर्गीय शांताबाई गोपाळ मार्के यांच्या स्मरणार्थ सन्मान्य विलासजी गोपाळ मार्के यांच्याकडून ट्रॉफी. ओपन ग्रामीण विभागाची ट्रॉफी विलासजी गोपाळ मार्के इथे उपस्थित असतील तर या. 25,050 रुपये आणि ट्रॉफी असं पारितोषिक आहे. ओपन ग्रामीण विभागातील 3रा क्रमांक भार्गव 11 के गोरसई बी. चला गोरसई बी चे संगणक 25,050 रुपयांचं कॅश प्राइज आणि ट्रॉफी आहे. तर बक्षीस देण्यासाठी विलासजी गोपाळ मार्के विनंती करतो आपण मंचावरती या. विलासजी गोपाळ मार्के यांना विनंती आहे. सन्मान्य अविनाशजी शिंगोळे आणि सन्मान्य रामभाई शिंगोळे हे बक्षिसाचं वितरण करतील. चला बरोबर आहे. ओपन ग्रामीण विभागातील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक
भार्गव 11 के के गोरसई बी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला संघ, मात्र सेमीफायनल मध्ये त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या क्रमांकावरती विराजमान होत आहेत भार्गव 11 के के गोरसई बी. अभिनंदन. दुसरा क्रमांक 75,050 रुपये आणि सन्मान्य पांडुरंग तात्या दगडू शिंगोळे यांच्याकडून धडाकेबाज चषक. ओपन ग्रामीण विभागातील दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 75,050 रुपये. विजेता संघ आहे मी पांडुरंग तात्या दगडू शिंगोळे यांना विनंती करतो, आपण या 50 वर्षांच्या धडाकेबाजच्या प्रवासाचे साक्षीदार. रोपट ज्यांनी इथे लावलं आज त्याचा वटवृक्ष होतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. आदी 11 चेंज द गेम वडवली पी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू या संपूर्ण संघाचं. विनंती करतो या मंचावर. आदी 11 चेंज द गेम वडवली बी. जबरदस्त खेळ, जिद्द, चिकाटी आणि साहस या संघामध्ये ठासून भरलेलं आणि त्यामुळेच कोणत्याही संघाला भिडण्याची ताकद ठेवतो हा संघ. आदी 11 चेंज द गेम वडवली बी. अभिनंदन. आदी 11 चेंज द गेम वडवली बी. आपल्या जबरदस्त खेळासाठी आपलं भरपूर कौतुक आणि भरपूर अभिनंदन. दर्जेदार खेळ पाहण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक राहू. मान्यवरांचे आभार. ओपन ग्रामीण एक गाव गट पहिला क्रमांक 1,50,000 रुपये. 1,50,050 रुपये स्वर्गीय नामदेव हरी धामणे यांच्या स्मरणार्थ. या ठिकाणी ट्रॉफी पांडुरंगजी दत्तात्रय गडगे यांच्याकडून ओपन ग्रामीण विभागाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्राप्त होते आणि देण्यासाठी सन्मान्य जयवंतजी गायकर, महेश व्यापारी आणि सन्मान्य भाऊसाहेब भावार्ते, सन्मान्य पांडुरंगजी दत्तात्रय गडगे या सर्वांना विनंती करतो आपण मंचावरती या. विजेता जो जीता वही सिकंदर. ओपन ग्रामीण विनर्स. त्याचबरोबर इथे 1,50,050 रुपयामध्ये पोगाव विभागातील नगरसेवक सन्मान्य राम पाटील साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 1,60,050 रुपयाचं कॅश प्राइज, ट्रॉफी, धडाकेबाज चषक. विनर्स जय हनुमान पोगाव. जय हनुमान पोगाव संघ खर तर जायंट किलर. तगडी टीम, तगडा खेळ आणि योग्य वेळेस खेळ उंचावणारा संघ. जबरदस्त लढती दिल्या, मातब्बरांना चारी मुंड्या चित केलं आणि ओपन ग्रामीण विभागातून 50वा सुवर्ण महोत्सवी धडाकेबाज चषक पटकावलाय. अभिनंदन. जय हनुमान पोगाव.
चॅम्पियन्स ओपन ग्रामीण विभागातले चॅम्पियन जय हनुमान पोगाव. चॅम्पियन जय हनुमान पोगाव. अभिनंदन पोगाव टीम. सर्व प्रेक्षकांची मन जिंकली या संघानं. अनपेक्षित निकाल दिले क्रिकेट पंडितांचे. बक्षीस वितरित करतोय. मुरबाड विभागामध्ये एकूण 5 बक्षिसं होती आणि या 5 बक्षिसांमध्ये 5व्या क्रमांकाचं बक्षीस 25,050 रुपये सन्मान्य दिगंबरजी आगिवले डेहनोली, संतोषजी हरवटे शहापूर यांच्या माध्यमातून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झालं होतं. चषक स्वर्गीय धोंडू शंकर शिंगोळ यांच्या स्मरणार्थ दिलीप आप्पा धोंडू शिंगोळ यांच्याकडून प्राप्त झाला होता. मी सन्मान्य दिलीप आप्पा धोंडू शिंगोळ यांना विनंती करतो आपण मंचावरती या. सन्मान्य संदीपजी शिंगोळे यांना विनंती आपण मंचावरती या. दिगंबरजी आगिवले डेहनोली, संतोषजी हरवटे शहापूर उपस्थित असतील तर मंचावरती या. या नाव सांगा मला परत कोणाची कोणाची. मान्यवरांना विनंती करतो ज्यांचं आपण उल्लेख केलेला आहे, नामोल्लेख केलेला आहे, त्यांनी मंचावरती या. ट्रॉफी मान्यवरांकडे आहे आणि कॅश प्राइज 25,050 रुपये. विनर्स बिग हँड्स टू बोरगाव. बोरगाव संघाचे संघनायक खेळाडू विनंती करतो आपण ट्रॉफीचा स्वीकार करा. 5व्या क्रमांकावरती विराजमान होत आहेत बोरगाव. जबरदस्त खेळ. शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाची मोठी ख्याती. अभिनंदन बोरगाव टीम. मान्यवरांचे मनपूर्वक आभार आहे. यानंतर 4था क्रमांक 25,050 रुपये सन्मान्य मधुकरजी यशवंत गगे ठोणे पाडाळे यांच्याकडून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झाले. चषक स्वर्गीय रमेश आप्पा भागोजी शेळके यांच्या स्मरणार्थ सन्मान्य भगवान तात्या भागोजी शेळके यांच्याकडून मी सन्माननीय भगवान तात्यांना विनंती करतो आपण या आणि आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करा. 4था क्रमांक 25,050. चौथ्या क्रमांकावरती विराजमान होते मुरबाड ग्रामीण विभागामध्ये फोर्थ प्राइज विनर्स साई स्पोर्ट सरळगाव. साई स्पोर्ट सरळगाव 4थ्या क्रमांकाचे विजेते आहेत आणि 25,050 रुपयाचं कॅश प्राइज. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. 3रा क्रमांक 25,050 रुपये सन्मान्य रवींद्रजी बंधू निचिते एक लहरे
यांच्याकडून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झाले. स्वर्गीय पांडुरंग नामदेव शिंगोळे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुदामजी शंकरराव शिंगोळे यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. मी सुदामराव शंकरराव शिंगोळे यांना विनंती करतो, आपण या, आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करा. तिसरा क्रमांक श्री गणेश दहिगाव संगनायक इथे उपस्थित आहेत. 25,050 आणि ट्रॉफी, धडाकेबाज चषक. श्री गणेश दहिगावचा खेळ देखील निश्चित चांगला ठरला. योग्य वेळेस त्याने खेळ उंचावला. पहिला हाफ निश्चित क्लिअर केला, मात्र क्वालिफाय राऊंड मधून ते मागे राहिले आणि तिसऱ्या क्रमांकावरती विजय विराजमान होत आहेत. अभिनंदन श्री गणेश दहिगाव, मान्यवरांचे आभार. दुसरा क्रमांक मुरबाड ग्रामीण विभाग 50,050. सन्मान्य मधुकरजी रामा कराळे यांचे स्मरणार्थ अनंतजी मधुकर कराळे यांच्याकडून आपल्याला हे ट्रॉफी प्राप्त झालेली आहेत. सन्माननीय अनंतजी मधुकर कराळे आणि दुसऱ्या क्रमांकाचा 50वा सुवर्ण महोत्सवी धडाकेबाज चषक इथे प्रदान होतोय. विनर्स जय हनुमान बेलपाडा. दुसऱ्या क्रमांकाचे विजेते जय हनुमान बेलपाडा या मंचावरती. त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत साई स्पोर्ट्स सरळगाव. चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत श्री गणेश दहिगाव. याची नोंद घ्या प्रेक्षकांनी. तर 50,050 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर झळाळता 50वा आभार. यानंतर विनर्स सुवर्ण महोत्सवी धडाकेबाज चषकचे विजेते. पहिलं बक्षीस होतं 1,50,000 रुपये आणि ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झालेले. स्वर्गीय विनर्स धडाकेबाज मुरबाड ग्रामीण विनर्स जय हनुमान बालुक. ₹50,000 आणि ट्रॉफी
कुमार राजेश मारुती शिंगोळे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. राजेशजी मारुती शिंगोळे इथे उपस्थित असतील तर या मंचावर. आणि थर्ड प्राइज बालाजी 11 राजकोट. ऑल इंडिया ओपन पूल में तीसरा क्रमांक के दावेदार है बालाजी 11 राजकोट. टीम के कप्तान को विनती, यहां पर आइए और अपने पुरस्कार का स्वीकार कीजिए. बालाजी राजकोट 1,50,000 रुपए की इनामी राशि और ट्रॉफी. बालाजी राजकोट के खिलाड़ी तुरंत आइए. अनिकेत जी आइए, आप स्वीकार कीजिए. पचासवां सुवर्ण महोत्सवी धड़ाकेबाज चषक ऑल इंडिया ओपन पूल में थर्ड प्राइज, तीसरा इनाम बालाजी 11 राजकोट. कॉन्ग्रेचुलेशंस बालाजी 11 राजकोट. यानंतर दुसरा क्रमांक 5,50,000 रुपयाचं पारितोषिक ट्रॉफी स्वर्गीय शंकर कमळू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रेयजी शंकरराव शिंगोळे यांच्याकडून. दत्ता भाऊंना विनंती, आपण मंचावरती या, ट्रॉफीचं वितरण करा. आणि उपविजेता ऑल इंडिया पूल धडाकेबाज धमाका बिग बॅश रनर ऑफ थाई पॅकर्स. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू थाई पॅकर्स. जबरदस्त खेळ स्पर्धेमध्ये राहिला थाई पॅकर्सचा. मुंबईचे खेळाडू, महाराष्ट्राचे खेळाडू या स्पर्धेमध्ये उपविजेते पदावरती विराजमान होत आहेत. रनर ऑफ 15th गोल्डन जुबली धडाकेबाज धमाका बिग बॅश. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. धडाकेबाज धमाका बिग बॅश चे उपविजेते थाई पॅकर्स. कमालीचा खेळ राहिला या संघाचा. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केले या संघानं आणि उपविजेते ठरत आहेत. धडाकेबाज धमाका बिग बॅश ऑल इंडिया पूल, ऑल इंडिया ओपन पूल विनर्स 9,50,000 आणि सन्मान्य पांडुरंगजी दत्तात्रय गडगे 9,50,000 रुपये. पांडुरंगजी दत्तात्रय गडगे यांच्याकडून ट्रॉफी. आता स्वर्गीय नामदेव हरी धामणे यांचे स्मरणार्थ बाळारामजी नामदेव धामणे बीएन यांच्याकडून धडाकेबाज चषक आपल्याला प्राप्त होतोय. मी रुपेशजी शेळके यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते द्या. आणि धडाकेबाजचे सगळे कार्यकर्ते आपण या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी, जेवढे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत सगळ्यांनी या. या दिनेशजी या, जयवंतजी या, पांडुरंगजी या, तिकडे दत्ताभाऊ या, गणेशजी या, सतीशजी या. चॅम्पियन विनर्स जो जीता वही सिकंदर 50वा धडाकेबाज धमाका बिग बॅश गोल्डन जुबली ट्रॉफी. विनर्स FM होसपेट कर्नाटका. FM हॉस्पेट कर्नाटका की टीम को विनती, आप मंच के ऊपर आइए, अपने पुरस्कार का स्वीकार करें. विनर्स बहुत ही बड़ी श्रृंखला, बहुत ही बड़ा महोत्सव, गोल्डन जुबली धड़ाकेबाज धमाका बिग बैश FM हॉस्पेट कर्नाटका. मनापासून अभिनंदन
FM हॉस्पिटल कर्नाटका संघाचं कमालीचा खेळ करत चकित करत आणि मातब्बरांना चित करत विजेते पदावरती विराजमान होत आहेत. 50वा धडाकेबाज चषकाची आज सांगता होते. मात्र 7 दिवसांचा हा विस्मरणीय प्रवास होता. या प्रवासामध्ये निश्चित कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, कोणाबद्दल काही अपशब्द उच्चारले गेले असतील तर मी आयोजकांच्या वतीने आपले सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. तर निश्चित एक सन्मान राहिलेला आहे आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर ज्यांचं काम या स्पर्धेमध्ये सर्वात मोठं असतं, सर्वात काळजी करणारं असतं आणि त्यांचा सन्मान राहिलेला आहे. खरं तर हा स्पेशली सन्मान आहे म्हणून आम्ही शेवटी ठेवला होता. तर मी स्वागत करतो मंचावरती 70 स्पोर्ट्स लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, भूपेश आणि त्यांचे सहकारी. आपण या. भूपेश कराळे, त्यांची सगळी टीम, जबरदस्त काम. सकाळी 9 वाजता ही सगळी मंडळी मैदानावरती हजर होत होती. आपलं काम प्रामाणिकपणे इमाने इतबारे करत होती. त्याबरोबर सर्वात शेवटी जाणारे तेच होते. रात्री 3 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले, त्यांच्या एकाही सहकार्यानं कुरकुर केली नाही, कुठं निष्काळजीपणा केला नाही आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत. 70 स्पोर्ट्स लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, भूपेशजी कराळे, सगळे कॅमेरामन, स्कोरर, सगळ्यांनी या. तुझं एकट्याचं नाव घेतलं तर बाकीचे नाराज होतील. सगळ्या टीमला विनंती करतो आपण या आणि या बहुमानाचा स्वीकार करा. ह्या आपल्या कष्टांचा सन्मान आहे, आपल्या मेहनतीचा सन्मान आहे, आपल्या कौशल्यपूर्ण कार्याचा सन्मान आहे. चला सर्व टीम, भूपेश आणि सगळी टीम या. चला या मंचावरती या. 70 लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम आहे ही. या टीमचं विशेष कौतुक आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते आपला सन्मान करतो आहोत. आपण जे काम केलं खरं तर त्याचं वर्णन शब्दात करणं अवघड आहे. या 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 अजून या. भूपेश नाही इथे. काय जोश आहे या युवकांमध्ये. खरं तर सकाळी 9 वाजता ही मंडळी इथे आलेली आहेत. आता 3 वाजलेले आहेत. जवळपास 18 तास काम केल्यानंतर हा जोश आहे. 18 तास सलग काम केल्यानंतर देखील या मंडळींमध्ये एवढा जोश आहे. एवढा जोश येतो कुठून? तारिक भाई आणि त्यांना लाभलेली ही अतिशय चांगली टीम आहे आणि त्यामुळं 70 नवीन उंची गाठते. सर्व टीमचं आम्ही या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो आणि असंच टेनिस क्रिकेटला सहकार्य करा. टेनिस क्रिकेटला मोठ्या उंचीवरती घेऊन जा. शुभेच्छा असतील 70 लाईव्ह स्पोर्ट टीमला तुमच्या दर्जेदार कामाला. तर निश्चित धडाकेबाज चषकचं हे 50वा पर्व अतिशय आनंदामध्ये, थाटामाटात, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक थोडीशी शंका न निर्माण होता संपन्न झालेला आहे आणि आम्हाला याचा निश्चित आनंद आहे. ग्रामस्थ त्याचबरोबर धडाकेबाज क्रिकेट क्लबची सगळी टीम इथे अहोरात्र मेहनत घेत होती आणि त्यांच्या मेहनतीला आज इथे 4 चांद लागलेले आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देऊ. या स्पर्धेशी जोडलेल्या प्रत्येक सहकार्याचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. खरं तर आपलं काम निश्चित कठीण होतं, मात्र सर्वांनी जे सहकार्य केलं ते अतुलनीय होतं. मग त्यामध्ये कॉमेंटेटर्स, अंपायर्स, स्कोरर्स, DJ ऑपरेटर्स, मंडप डेकोरेटर्स, त्यानंतर केटरर्स, त्याच्यानंतर अजून सगळेजण, त्याचबरोबर इव्हेंट
DH इव्हेंट्स त्यांचाही छोटासा सन्मान इथे होतोय. DH इव्हेंटला विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. आपलाही मनपूर्वक आभार. आमच्या सर्व देणगीदात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी बक्षिसं दिली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जे पाहुणे या 7 दिवसांच्या काळामध्ये आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित राहिले, शोभा वाढवली, त्यांचंही आम्ही इथे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विसावा रिसॉर्ट्स डॉक्टर विकास मस्कर आणि त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं देखील आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जे फार्म हाऊस आहे ज्यांनी आम्हाला राहण्यासाठी व्यवस्था दिली त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्यासाठी जेवण बनवणाऱ्या टीमचं देखील आम्ही इथे मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या घटकाने योगदान दिले त्यांचंही मनापासून आभार. आणि निश्चित मला माहिती आहे की सगळ्यांना जायचंय त्यामुळे माझा आवाज कमी केलेला आहे, तर तरी देखील तुमचा आभार व्यक्त करतो आणि आजचा समारंभ संपला असं इथे जाहीर करतो. पुन्हा एकदा भेटू पुढच्या वर्षी याच वेळी याच दिवशी थेट पुढच्या वर्षी. तोपर्यंत